नंदिनीला त्याच्या आवडण्याच्या गोष्टीला समजून शिकवत नाही. हो म्हणजे काय, मला टापी पण आवडतो ना, आणि बायको म्हणजे तिचं नाव बदलून मिसेस पसारेवालाच ठेवतो. हॅलो, हे असंच असतं. लग्न म्हटलं की आपल्या स्वभावाच्या विरुद्ध पार्टी मिळते आपल्याला. तुम्ही तुमचं दुःख आणि तुमची केस ऐकायची सोडून माझं दुःख तुम्हाला ऐकवत बसतं. तुला अजून काय प्रॉब्लेम आहे? अजून प्रॉब्लेम आहे ना, सांगा मग. सांगतो ना मी, सांगतो. हिला ना सतत सतत बडबड करायची सवय आहे. सतत बडबड म्हणजे इतकी बडबड ना की कधी कधी असं वाटतं की देवाने आपल्याला काम का दिलंय. फुकटचा डॉक्टर आहे. फुकटचा डॉक्टर नाही सर. लग्न झाल्यापासून बॅलन्स असलेल्या फोनसाठी जप्त येते. तुला असं वाटायचं कधीतरी आवडतो ना, आणि माझी बायको म्हणजे तिचं नाव बदलून मिसेस पसारेवालाच ठेवणार आहे. हे ऐकून नंदिनी आणि जीवा एकमेकांजवळ बघू लागतात. ॲडव्होकेट म्हणतात, इथे असंच असतं. लग्न म्हटलं की आपल्या स्वभावाच्या विरुद्धच पार्टी मिळते आपल्याला. इथे मी तुमची केस ऐकायची सोडून माझं दुःख तुम्हाला ऐकवत बसलो. यू कंटिन्यू, बोला अजून काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला. जीवा म्हणतो, अजून प्रॉब्लेम आहे ना अजून प्रॉब्लेम. ॲडव्होकेट म्हणतात, सांगा मग. जीवा म्हणतो, सांगतो ना मी. हिला ना सतत बडबड करायची सवय आहे, सतत बडबड, आणि इतकी बडबड ना की असं वाटतं देवाने आपल्याला कान का दिले आहेत. फुकटचा टॉक टाईम आहे हो. त्यात नंदिनी म्हणते, मी फुकटचा टॉक टाईम आहे सर. लग्न झाल्यापासून बॅलन्स नसलेल्या फोन सारखे गप्पा आहेत हे. मला वाटायचं कधीतरी बॅलन्स नसलेला हा फोन ट्रिंग करेल, कधीतरी व्हायब्रेट तरी करेल, पण नाही. पण कसला काय, हा फोन सायलेंट मोडवरतीच आहे. आणि तुम्ही मला सांगा सर, कायमस्वरूपी सायलेंट मोडवर गेलेल्या मोबाईलला सुरू करण्यासाठी कोणीतरी पुढाकार घेणं महत्त्वाचं आहे ना सर. ॲडव्होकेट म्हणतात, बरोबर. पुढे नंदिनी म्हणते, काय ना सर, मी यांच्या आणि माझ्या वाटण्याची बडबड करायची ना, म्हणून यांना वाटायचं की मी जास्त बडबड करते, आणि म्हणे मी फुकटचा टॉक टाईम. आणि याच फुकटच्या टॉक टाईमची तुम्हाला दिवसातून 10 वेळा गरज पडायची. मग कपल वॉच वाजवून कोण बोलवून घ्यायचं मला. ॲडव्होकेट म्हणतात, कपल वॉच कोणी दिलेलं कोणाला. नंदिनी म्हणते, तेही मीच दिलं सर यांना. आमची 1 मंथ अॅनिव्हर्सरी सुद्धा लक्षात नव्हती यांना. हे प्रॉब्लेम सांगतायत. मी सांगू का आणखी प्रॉब्लेम. हे ऐकल्यानंतर जीवा मात्र गप्प बसतो. दुसरीकडे पार्थ म्हणत असतो, या काय सांगतील प्रॉब्लेम, मी सांगतो. यांच्यासाठी काहीही केलं ना तरी फिसकारलेल्या मांजरीसारखे अंगावर येतात. आय कार्ड घरी विसरून येतात. तेच आय कार्ड यांना क्लासला द्यायला गेलं ना की मला चोर म्हणतात. मला इतक्यात काव्या म्हणते, अहो. पार्थ म्हणतो, मी बोलतोय ना, माझ्या गाडीत बसत नाहीत, ऑटोने जातात क्लासला, आणि त्यानंतर माझीच गाडी पंक्चर करून मलाच न्यायला येतात, तेही रिक्षाने. एवढ्यातच काव्याला तिने पार्थची गाडी कशी पंक्चर केली होती आणि पार्थला घ्यायला रिक्षा घेऊन आलेली, हे सर्व काव्याला आठवत असतं. दुसरीकडे नंदिनी म्हणत असते, आणि नुसते रिक्षा घेऊन नाही आले, रिक्षावाला बनून आले, आणि तेही मी दिलेलं कपल वॉच घालून. त्यानंतर नंदिनीला जेव्हा जीवा रिक्षावाला बनून आलेला असतो तेव्हा नंदिनी जेव्हा पैसे देत असते तेव्हा तिने जीवाच्या हातातील ते कपल वॉच पाहिलेलं असतं. हे क्षण नंदिनीला आठवत असतात. अरे, एखादा माणूस एवढा वेश बदलून एखाद्याला घ्यायला येतो तर कपल वॉच काढून ठेवावं, एवढी साधी गोष्ट सुद्धा कळत नाही. जीवा म्हणतो, ठीक आहे ना, एक्साइटमेंट मध्ये कधीतरी विसरतो माणूस. ॲडव्होकेट म्हणतात, हो करेक्ट. नंदिनी म्हणते, अहो पण विसरण्याने माणूस पकडला सुद्धा जातो, हे नाही का तसेच पकडले गेले. मग एवढा वेश बदलून, आपल्याला जड जात असून सुद्धा तोंडची भाषा बदलून, एवढा उपद्व्यात करून काय फायदा झाला सांगा ना. ॲडव्होकेट म्हणतात, हो हे सुद्धा करेक्ट आहे. जीवा म्हणतो, काय करेक्ट आहे. अहो, एकाच वेळी दोन्ही गोष्टी सुद्धा करेक्ट कशा असू शकतात. पण हिचा नक्की प्रॉब्लेम काय आहे, की मी उपद्व्याप करतो म्हणून की कपल वॉचमुळे पकडला गेलो म्हणून. नंदिनी म्हणते, दोन्ही गोष्टींचा प्रॉब्लेम आहे मला. मी म्हणत होते ना मला पिकअप करायला येऊ नका, पण नाही आलात. आणि जेव्हा मी म्हणायची, अहो मला पिकअप करायला या ना, मला पिकअप करायला या ना, तेव्हा मात्र कधीच नाही आलात. आणि जेव्हा आलात तेही वेश बदलून. सो बेसिकली काय आहे ना सर, हे माझं काही ऐकतच नाहीत. मी जे सांगते ना त्यातलं हे काहीच करत नाहीत, त्याच्या बरोबर उलट करतात. जीवा म्हणतो, हे तू म्हणतेस, तू कधी माझं ऐकतेस ग. मी नाही म्हटलं ना तरी सतत माझ्या समोर येऊन बडबड 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 करत असते ही. माझं नाव जन्मेजय कोणी ठेवलं हे विचारते ही मला. यावर ॲडव्होकेट हसूनच म्हणतात, ओ सिरियसली तुमचं नाव जन्मेजय. नंदिनी म्हणते, जन्मेजय कसलं, जन्मठेप आहे ही. एवढ्यात जीवा म्हणतो, एक मिनिट प्लीज. माझ्या पर्सनल गोष्टींवरून किंवा माझ्या नावावरून कोणीही मला चिडवलेलं मला अजिबात आवडत नाही. नंदिनी म्हणते, का नको चिडवू. हे बघा, डॉक्टर समोर आणि काउन्सिलर समोर काही लपवायचं नसतं. दुसरीकडे काव्या म्हणत असते, लपवण्याबद्दल तर यांनी बोलूच नाही. लपून छपून माझ्या घरी आले होते हे डिलिव्हरी बॉय बनून. ॲडव्होकेट म्हणते, काय डिलिव्हरी बॉय. काव्या म्हणते, हो तेही भर रात्री. इतक्या रात्री लपून छपून कोणाच्या घरी कोण जातं हो. बरं, डिलिव्हरी बॉय बनून आले ते रेड वेल्वेट पेस्ट्री घेऊन आले. खायला लागली ना मग ती मला. खाऊन झोप आली मला. अभ्यास झाला नाही माझा त्या पेस्ट्रीमुळे. पार्थ म्हणतो, पण मी फक्त रेड वेल्वेट पेस्ट्री आणून दिली होती, तुम्हाला भरवलं नव्हतं, कोणी आग्रह केलेला खायला. काव्या म्हणते, प्रश्न आग्रह करण्याचा नाहीये देशमुख. पार्थ म्हणतो, मग. काव्या म्हणते, एवढी मेहनतीने आणली होती तुम्ही ती पेस्ट्री, म्हणून खायला लागली ना मला. हौस नाही आली आहे मला पेस्ट्री खात बसायची भर रात्रीची. मुळात मला हे लग्न करायचीच हौस नव्हती. ॲडव्होकेट मात्र या दोघांचं बोलणं ऐकून हसत असते. पुढे काव्या म्हणते, पहिल्या दिवसापासून सांगते मी, मला डिवोर्स हवाय, मला डिवोर्स हवाय. पुढे पार्थ काव्या एकमेकांशी प्रेमानेच भांडत असतात आणि या दोघांची ही तुतुमयमय बघून ॲडव्होकेट मात्र त्यांच्यावर हसत असते. इकडे जीवानंदिनीचं सुद्धा तेच चाललेलं असतं. ते दोघे सुद्धा प्रेमाने भांडतच असतात. त्यानंतर ॲडव्होकेट जीवानंदिनीला म्हणतात, अहो हे कोर्ट आहे, तुमची बेडरूम नाहीये. हे ऐकून दोघेही शांत होतात. दुसरीकडे घरी गुरुजी बसलेले असतात. एवढ्यात तेथे रम्या आणि वसवात्या येतात. वसवात्या म्हणत असते, पूजा किती छान झाली ना गुरुजी. गुरुजी हो असं म्हणतात. एवढ्यातच वसवात्या म्हणते, गुरुजी तुमची दक्षिणा. गुरुजी म्हणतात, मिळाली मला, मालिनी आताच देऊन गेली.
माझी कॅबही येईल इतक्यातच. पण ही चौकशी करायला तुम्ही इथे आला नाहीयेत, खरं आहे ना रम्या? रम्या शांत होऊन उभी राहते. एवढ्यातच आत्यामध्ये, बघितलं ना रम्या, मी सांगितलं होतं ना तुला, गुरुजींना ना सगळं कळतं, बोललेलं सुद्धा आणि न बोललेलं सुद्धा. हो की नाही गुरुजी? गुरुजी म्हणतात मला विचारताय की स्वतःला सांगताय? आत्यामध्ये नाही तसं नाही. गुरुजी म्हणतात हो ना. स्वतःमध्ये काय आहे ना गुरुजी, या रम्याला तुम्हाला काहीतरी विचारायचंय. त्यानंतर ती रम्याला विचारायला सांगत असते. रम्यामध्ये मी विचारलं असतं आई, पण काय आहे ना गुरुजी, मामीच्या माहेरचे आहेत ना, मी विचारलं आणि त्यांनी मामीला सांगितलं तर? गुरुजी म्हणतात जे अटळ आहे ते होणारच. मी कोणाला काहीही सांगितलं तरी भविष्य त्याचा डाव खेळतोच. असो, मला विचारलेली प्रत्येक शंका ही गुपित म्हणून माझ्याकडेच राहील. विचार, काय समस्या आहे? रम्या म्हणते माझं लग्न. गुरुजी म्हणतात होणार. रम्या म्हणते ते होईलच मी मनावर घेतल्यावर, पण आता मी मनावर घेत नाहीये, म्हणजे मला माझं लग्न माझ्या मनासारखं व्हायला हवंय. गुरुजी म्हणतात तसंच होणार. रम्या म्हणते खरंच खरंच तसंच होईल गुरुजी? गुरुजी म्हणतात माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल तर तुझं विचारणं निरर्थक आहे. आत्या म्हणते नाही गुरुजी, तुमच्या बोलण्यावर संशय नाहीये. रम्या उगाच काहीतरी बोलू नकोस, विचार ना. रम्या म्हणते नाही नाही, तुमच्या बोलण्यावर काहीही संशय नाहीये गुरुजी, पण एखाद्या गोष्टीची आपण इतक्या वर्षांपासून वाट बघतोय आणि ती होणार हे कळल्यावर कसं होतं एखाद्याचं? तसं झालं माझं. बरं गुरुजी, मला सांगा माझा जोडीदार कोण असेल? गुरुजी म्हणतात जो तुझ्या भाग्यात आहे तोच. रम्या म्हणते पण गुरुजी, जो माझ्या भाग्यात लिहिला आहे तो आणि जो माझ्या मनात आहे तो पुरुष एकच असेल ना? गुरुजी म्हणतात ते तू काय प्रयत्न करतेस यावर ठरेल. रम्या म्हणते म्हणजे म्हणजे मी प्रयत्न केला तर होऊ शकतं? आत्या म्हणते रम्या म्हणते गुरुजी जर असं असेल ना तर 100% प्रयत्न करेल मी. रम्या आपल्या आईला म्हणते आई ऐकलंस, माझं प्रेम जिंकणार आता. आत्या म्हणते हो ग. पुढे रम्या गुरुजींना म्हणते गुरुजी कधी लग्न होणार माझं, म्हणजे मला टाइम वगैरे सांगू शकाल का? गुरुजी म्हणतात किती वर्ष वाट बघितलीस? रम्या म्हणते मी लहानपणापासून याचीच वाट बघते गुरुजी. गुरुजी म्हणतात मग आणखीन काही काळ. आत्या म्हणते रम्या तू असं अडून अडून काय विचारतेस, डायरेक्ट विचार ना गुरुजींना, सांगतील गुरुजी. पुढे रम्या हो म्हणते आणि म्हणते गुरुजी तुम्हाला फ्युचर दिसतो ना? गुरुजी हो म्हणतात. मग असं काही दिसतंय का की समोर होम हवन चालू आहे, मी आणि पार्थ आजूबाजूला बसलोय, त्याच्या हातात माझ्या नावाचं मंगळसूत्र आहे, असं काही होईल का गुरुजी? गुरुजी म्हणतात होय तसंच होणार आहे. हे ऐकून रम्या आणि तिची आई खूप खुश होतात. त्या एकमेकींना सांगू लागतात. रम्या म्हणते आई ऐकलंस का गुरुजी काय सांगताय ते? त्यानंतर रम्या म्हणते गुरुजी तुम्ही खरं सांगताय ना, म्हणजे मला बरं वाटावं, माझं मन राखण्यासाठी नाही ना सांगत आहे? गुरुजी म्हणतात जे होणार आहे ते पारखून ओळखूनच बोलतो मी, आता खरं काय आणि खोटं हे तुझं तूच ठरव. आत्या म्हणते गुरुजी अहो आम्हाला समजेल उमजेल असं काहीतरी सांगा ना. गुरुजी म्हणतात ठीक आहे मला दिसतंय ते मी सांगतो. तू आणि पार्थ लग्नाची वस्त्रे नेसून स्वखुशीने मांडवात बसला आहात. पार्थच्या हातात तुझ्या गळ्यात घालण्यासाठी मंगळसूत्र आहे. सर्व मंडळी समोर तुमच्यावर अक्षता टाकण्यासाठी उभी आहे. सनई वाजते, चौघड्यांचा आवाज वातावरणात दुमदुमतोय. रम्या म्हणत असे हो गुरुजी तुम्ही जे सांगताय ना ते सगळं स्पष्ट दिसतंय मला. पुढे रम्या म्हणते आता तर मला खात्रीच पटलंय की माझं आणि पार्थचं लग्न होणारच. रम्या आईला विचारते आई तुला दिसलं का गुरुजी जे सांगत होते? रम्याची आई सुद्धा हो असं म्हणते. त्यानंतर त्या दोघे एकमेकांशी आपला आनंद शेअर करत असतात. एवढ्यातच गुरुजी म्हणत असतात इथपर्यंत सगळं नीट होईल, पण गुरुजी म्हणत असतात माझं म्हणणं अजून पूर्ण झालं नाहीये. पुढे परंतु आत्या आणि रम्याचा लक्ष अजिबात गुरुजींजवळ नसतो. गुरुजी बोलत असतात परंतु आत्या आणि रम्या दोघेही खूप आनंदामध्ये असतात आणि त्या दोघे तो आनंद एकमेकांबरोबर शेअर करत असतात. त्या दोघे एकमेकांना पकडून गोल गोल राऊंड मारत असतात आणि खूप हसत असतात. गुरुजी त्यांना पुन्हा पुन्हा सांगायचा प्रयत्न करत असतात परंतु त्या दोघींचाही गुरुजींजवळ लक्षच नसतो. एवढ्यातच गुरुजींना फोन येतो आणि गुरुजी तेथून निघून जातात. इकडे ॲडव्होकेट नंदिनी आणि जीवाला म्हणत असतात तुमची कारणं फारच किरकोळ आहेत. जीवा म्हणतो काय? ॲडव्होकेट म्हणतात हो तुम्ही तुमची कारणं कितीही जेन्युइन आहेत असं जरी सांगितलं तरी ती कोर्टाला किरकोळ वाटतील अशीच आहेत. इकडे काव्य आणि पार्थला ॲडव्होकेट म्हणत असते तुम्हाला कदाचित पटणार नाही पण इतक्या बेसिक कारणांसाठी माननीय कोर्टच काय तुमचे वकील सुद्धा तुम्हाला डिवोर्स मंजूर करणार नाहीत. शिवाय तुमचं लग्न होऊन खूपच कमी काळ लोटलाय. 1 महिना 28 दिवस इतक्या तुम्ही दोघांनी एकमेकांना ओळखलंही नसताना एवढी मोठी स्टेप घेणं मला योग्य नाही वाटत. त्यामुळे मी तुम्हाला दोघांनाही सुचवते की तुम्ही डिवोर्स फाईल न करता एकमेकांना वेळ द्या. किंवा एवढ्यातच काव्यामध्ये नाही 1 मिनिट प्रश्न तो नाहीच आहे. मुळात आमचं लग्न फार विचित्र परिस्थितीत झालं आणि त्याचा ब्लेम मी पार्थवरती नाही करणार. ऍक्च्युली ते सुद्धा त्या परिस्थितीत माझ्यासारखेच अडकून पडले होते. खरं तर माझीच चूक आहे. मीही त्या दिवशी आई बाबा गावातली बाकी सगळी माणसं यांचं बोलणं ऐकून प्रेशरमध्ये आलेच नसते तर आज हे लग्न झालंच नसतं. पार्थ म्हणतो नाही खरं तर चूक माझीच आहे. लग्नात जी परिस्थिती ओढावली होती त्यात आपण लग्न करू आणि गावातून बाहेर पडू आणि नंतरचं नंतर बघू असं ठरलं असताना सुद्धा घरी आल्यावर मी काव्याला मोकळं नाही केलं. त्यांची इच्छा नसताना मी त्यांना बायको म्हणून वागवायला लागलो. लग्नाच्या दिवसापासून त्या वारंवार म्हणत होत्या की त्यांना डिवोर्स हवाय, पण मीच माझे प्रयत्न चालू ठेवले यांना संसारात गुंतवायचे. इकडे नंदिनी सुद्धा म्हणत असते चूक खरं तर यांची नाही माझीच आहे. मीच गाफील राहिले. त्या दीपकला फारच हलक्यात घेतलं. पार्थ आणि काव्याचं लग्न झालं तेव्हाच मागच्या मागे निघून जायला हवं होतं, पण मी जाब विचारायला पुढे आले. काय करू, हर्ट झाले होते मी, पण सगळेजण माझ्या विरोधात उभे राहिले. सगळ्यांच्या आरोपांनी मी गुदमरून गेले होते अक्षरशः. त्या क्षणी मला वाचवायला जो हात पुढे आला तो मी धरला. हा विचारच केला नाही की समोरचा माणूस हे मनापासून करतोय की दयेपोटी फक्त चॅरिटी होते, संसार नाही. जीवा म्हणतो प्लीज असं बोलू नकोस. यात तुझी काहीही चूक नाहीये. दोष कुणाचा असेल तर तो माझा आहे. माझं ज्या मुलीवर प्रेम होतं तिचं लग्न झाल्याचं कळलं आणि मला प्रचंड राग आला होता आणि मी सगळेच तुझ्यावर चिकलफेक करत होते. मला नाही बघवलं ते
आणि त्यात मी लग्नासाठी उभा राहिलो आणि माझ्यासोबत तुझं आयुष्यही बर्बाद केलं. हे ऐकून नंदिनीला सुद्धा खूप वाईट वाटतं. नंदिनीच्या डोळ्यातून पाणी येत असतं. ती जीवाच्या हातावर हात ठेवायला जाणार तोच आपला हात पुन्हा मागे घेते. इकडे पार्थ सुद्धा काव्याला सॉरी म्हणत असतो. चूक माझीच आहे. पार्थच्या डोळ्यातून पाणी येत असतं. काव्या आपला रुमाल काढून पार्थला देते. पार्थ काव्याकडून तो रुमाल घेऊन आपले डोळे पुसत असतो. पुढे नंदिनी म्हणते, सर, जीवांबद्दल मला माणूस म्हणून काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण मी त्यांना नवरा नाही मानू शकत, कारण ते मला बायको मानत नाहीत आणि ते मला स्पष्टपणे कळतं. शिवाय एकदा मनापासून जीव तोडून संसार केल्यानंतर आणि तो मोडल्यानंतर पुन्हा पुन्हा हा खेळ खेळण्यात मला काहीच इंटरेस्ट नाही. काव्या इकडे म्हणत असते, इंटरेस्टिंग तर आहेत पार्थ देशमुख, हुशार आणि प्रेमळ सुद्धा, पण मला आता लग्न करायचं नाहीये. IAS होणार आहे मी, खूप चांगलं काम करून दाखवायचंय मला. खरं तर पार्थ माझ्यापेक्षा खूप चांगली मुलगी डिझर्व करतात, म्हणूनच मला त्यांना ह्या नात्यात अडकवून ठेवायचं नाहीये. तुम्ही प्लीज आम्हाला लवकरात लवकर मोकळं करा, म्हणजे पार्थ त्यांच्या आयुष्याची एक नवीन सुरुवात करू शकतील, ह्यावेळी माझ्याशिवाय. पुढे ॲडव्होकेट म्हणतात, कोर्टाच्या म्हणण्यानुसार 6 महिने वेगळं राहायची तयारी ठेवा. तुम्ही या नात्याला आणखीन एक चान्स द्यायला तयार नसालच. डिवोर्स द्यायला आलेलं कुठलंही कपल तयार नसतंच, पण हा एक फुलिंग पिरियड आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या नात्याला देत असलेला आणखीन एक चान्स आहे. आणि या फुलिंग पिरियडमध्ये तुम्हालाच हे लक्षात येईल की तुम्ही एकमेकांसोबत जास्त खुश होता की एकमेकांशिवाय. दुसरीकडे पार्थ आणि काव्याला ॲडव्होकेट म्हणत असते, ठीक आहे, कोर्ट तुमच्या अर्जावर विचार करेल, पण या कालावधीत तुम्हाला एकमेकांपासून वेगळं राहणं अनिवार्य असेल. तसंच या कालावधीत तुम्हाला तुमच्या काउन्सिलरला नियमित भेटणं अनिवार्य असेल. कोर्ट तुमचा 6 महिन्यांचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर करून घेत आहे. त्यानंतर पार्थ, काव्या, जीवा, नंदिनी हे घरी जायला निघतात. अर्ध्या रस्त्यात येत असताना पार्थची गाडी थांबते. काव्यामध्ये काय झालं, गाडीत बसून समजणार आहे का, काव्यामध्ये असं मी म्हणाले. त्यानंतर पार्थ खाली उतरतो आणि बघतो तर पार्थच्या गाडीचा टायर पंक्चर असतो. त्यानंतर तो काव्याला बाहेर यायला सांगतो. काव्या बाहेर येते आणि काय झालं असं विचारते. पार्थ काव्याला दाखवत म्हणतो, हे काय आहे. काव्या म्हणते, चष्म्याचा नंबर वाढलाय तुमच्या, दिसत नाहीये का टायरची हवा गेली आहे, म्हणूनच विचारतोय. मागच्या वेळी जेव्हा हवा गेली होती तेव्हा तुम्ही एवढ्यातच. काव्या म्हणते, 1 मिनिट, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे, कोर्टातनं बाहेर निघताना मी तुमच्या टायरची हवा काढली असं. पार्थ म्हणतो, होऊ शकतं ना, करू शकता तुम्ही, खरंच सांगा हे केलंय तुम्ही. काव्या म्हणते, उगाच्या उगाच माझ्यावर नको ते आरोप करायचे नाहीत, हौस नाही आली आहे मला तुमच्या गाडीची हवा काढून अशा या सुनसान जागी येऊन अडकून पडायची. पार्थ म्हणतो, खरं आहे, आधीच या लग्नात अडकून पडलो आहे, ते काय कमी आहे. काव्या म्हणते, अर्ज मान्य केलाय ना आता कोर्टाने, सहन करा मग 6 महिने, लग्नानंतर होईलच प्रेम. या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. काव्या पार्थला म्हणत असते, हे 6 महिने संपल्यानंतर आभाळ जरी कोसळलं तरी तुमच्या मागे मी येणार नाही. एवढ्यातच जोराचा पाऊस आलेला असतो. जीवा आणि नंदिनी सुद्धा बाईकवरून जात असतात. जोराच्या पावसामुळे ते दोघेही गाडीवरून खाली उतरतात आणि एका ठिकाणी धावत जात असतात. एवढ्यातच नंदिनीचा पाय घसरतो आणि ती पडणार. एवढ्यातच जीवा तिला पकडतो. इकडे पार्थ आणि काव्या सुद्धा पावसामध्ये भिजत असतात. पार्थ गाडीचं पंक्चर काढत असतो. काव्या पार्थकडे बघत असते. पार्थ खूप भिजत असतो. हे बघून काव्या पार्थचं डोकं भिजू नये म्हणून ती त्याच्या डोक्यावर कोट पकडत असते. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. अशाच नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी रिव्ह्यू विथ सौ या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आम्हाला समजेल असं काहीतरी सांगा ना. ठीक आहे, मला दिसतंय ते मी सांगतो. तू आणि पार्थ लग्नाची वस्त्र नेसून स्वखुशीने मांडवात बसला आहात. पार्थच्या हातात तुझ्या गळ्यात घालण्यासाठी मंगळसूत्र आहे. सर्व मंडळी समोर तुमच्यावर अक्षता टाकण्यासाठी उभी आहे. सनई वाजते. सांगताना ते सगळं स्पष्ट दिसतंय मला. आता तर मला खात्रीच पटली की माझं आणि पार्थचं लग्न होणार. तुला दिसलं का गुरुजी सांगत होते. हो, गुरुजी म्हणत होते मला सगळं डोळ्यासमोर दिसत होतं खरंच. पण नक्की असं होईल ना गुरुजी कसं म्हणाले का, म्हणजे नक्की असंच होणार. इथपर्यंत सर्व मनासारखं होईल. पण माझं म्हणणं अजून पूर्ण झालं नाहीये. आपल्याला शॉपिंग करावी लागेल. खूप छान असं मस्त हेअरस्टाईल सगळं तुझ्या मनासारखं खूप खुश राहते. पण तुमची कारण फारच किरकोळ आहे. काय हो मिस्टर मिसेस देशमुख, काय तुम्ही तुमची कारण किती जेन्युइन आहेत असं जरी सांगितलं तरी ती कोर्टाला किरकोळ वाटलं. तुम्हाला कदाचित पटणार नाही, पण इतक्या बेसिक कारणांसाठी माननीय कोर्टच काय तुमचे वकील सुद्धा तुम्हाला डिवोर्स मंजूर करणार नाही. शिवाय तुमचं लग्न होऊन खूपच कमी काळ होत आहे. 1 महिना 28 दिवस इतक्या तुम्ही दोघांनी एकमेकांना ओळखले नसताना एवढी मोठी स्टेप घेणं मला योग्य नाही वाटत. त्यामुळे मी तुम्हाला दोघांना सुचवते की तुम्ही डिवोर्स फाईल न करता एकमेकांना थोडासा वेळ द्या. किंवा नाही, प्रश्न तो नाहीच आहे. मुळात आमचं लग्न फार विचित्र परिस्थितीत झालं आणि त्याचा ब्लेम मी पार्थवरती नाही करणार. ऍक्च्युली ते सुद्धा माझ्यासारखीच परिस्थितीत अडकून पडले होते. खरं तर माझीच चुकी. मी त्या दिवशी आई बाबा गावातली बाकीची सगळी माणसं त्यांचं बोलणं ऐकून प्रेशरमध्ये आलेच नसते तर आज हे लग्न झालंच नसतं. नाही, खरं तर चूक माझीच आहे. लग्नाची परिस्थिती उडावली होती तर आपण लग्न करूयात आणि गावातून बाहेर पडू. आणि नंतरचं नंतर बघूयात असं ठरलं असताना घरी आल्यावर मी काव्याला मोकळं नाही केलं. त्यांची इच्छा नसताना मी त्यांना बायको म्हणून वागवायला लागलो.
लग्नाच्या दिवसापासून वारंवार त्या म्हणत होते की त्यांना डिवोर्स हवाय पण मीच माझे प्रयत्न चालू ठेवले यांना संसारात गुंतवायचे. चूक खरं तर यांची नाही, माझीच आहे. हेच गाफील राहील. त्या दीपकला फार सलख्यात केलं. पार आणि काव्याचं लग्न झालं तेव्हाच मागच्या मागे निघून जायला होतं, पण मी जाब विचारायला पुढे